दाखव कुठं लागलं, दाखव सगळ्यांना. हा करा. हे बघा, हे बघा दिसत असं ना तुम्हाला इथे लागलं बघ. 500 पडले एवढे. 600 नहीं नहीं प्लास्टिक चे। भाई अपन पैसे दे रहे भाई, इतना इतना पैसे दे रहे तो कुछ ना कुछ तो करना चाहिए ना. तो बोला लागेल हे थोडं. तू कसा म्हटला की बिलकुलच बनत नाही, आता म्हटला बनली होती, म्हणायचे का कधीच बनवत नाही. नाही नाही तुझा नाही काढताव, माझा काढताव. कुणाला म्हटलं? हा काऊन लाजते मग, बोलायला कशाला लाजते? जय महाराष्ट्र गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइज आता मी करतोय नाश्ता. आपला नाश्ता आहे आज पोहे. तर आता नाश्ता करतो, आंघोळ करतो, मग अमृताला सोडून देतो. तर मित्रांनो, सकाळ नंतर आता डायरेक्टली आता भेटत आहोत तुम्हाला, कारण आता रिदातला स्कूल मधून घेऊन आलो आणि रिदात नाही का पडला मित्रांनो घरी. कुठं त्याला लागलं, पण दाखव रिदात सगळ्यांना कुठं लागलं. तर ये मग इकडे, ये ये इकडे, ये इकडे, ये पटकन ये. दाखव कुठं लागलं, दाखव सगळ्यांना. हा करा. हे बघा, हे बघा दिसत असं ना तुम्हाला इथे लागलं बघ. तर तो असा तोंडावर पडून गेला, म्हणजे धावता धावता असं तोंडावर पडला. बरं झालं काही जास्त लागलं नाही, तर इथं लागलं त्याला, पण आता ठीक आहे. बघा आता याच्यावरून तुम्ही समजू शकता ठीक आहे म्हणून. चला मित्रांनो, आता मला बाहेर जायचं एक काम आहे जरुरी, ते काम करतो मग भेटतो तुमच्याशी. आता पोहोचलो मी घरी, गेलो होतो तर, आणि एक पार्सल आलं तर अमृत ते पार्सल ओपन करून बघून राहिली. काय डब्बे आणले. कोणाचे डब्बे आहे? सोनताईचे, आमच्या ताईचे डब्बे आहे. हे छान आहे. बापा बहुत स्वस्तात पडले आई, है ना आई? स्वस्तात पडले ना का? क्वालिटी चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. 500 पडले एवढे. 600 नाही नाही प्लास्टिकचे चांगले आहे, पण क्वालिटी चांगली आहे, अच्छी क्वालिटी, बढिया आहे. गाईज आता मी फ्रेश होतो, कारण की इतकं आता बाहेर गेलो होतो, बाहेर गावी गेलो होतो ना, आणि बाईकनच गेलो आज. मग म्हणून आता थकलो, कारण की तिकडून येता येताच अमृताला घेऊन आलो, आणि मग अमृताचे ते रिलेटिव्हचे एक दवाखान्यात होते त्यांच्याकडे गेलो, तिकडून जाऊन आलो. पण आता फ्रेश होतो, खूप वर्ष एकदम किचकिच वाटतंय. आणि इधर आता टीव्ही बघून राहिला. ट्युशन गए थे भाभी? कोण कोण आलं होतं मा ट्युशनला? कोणीच नाही. कैवल्य नाही आला होता, वो छुट्टी मारता है ना. हा गावाला गेला, जाऊ दे. तर मित्रांनो, आतापर्यंत मी रिदाचं होमवर्क घेत होतो, होमवर्क आणि काही इनकम्प्लीट होतं त्याचं, कारण की आता असं होऊन राहिलं की फर्स्टमध्ये गेल्यानंतर टीचर्स लोकांना असं वाटतं की इतके मॅच्युअर्ड आहे, तर काही इनकम्प्लीट असेल ना तर ते पण नाही बघत आहे आता, कारण की आता पॅरेंट्स मीटिंग राहील तर बोला लागेल. बिकॉज भाई अपन पैसे दे रहे भाई, इतना इतना पैसे दे रहे तो कुछ ना कुछ तो करना चाहिए ना, तर बोला लागेल. हे थोडंसं काही क्लासच्या टीचर्स चांगले आहे म्हणते, काही क्लासच्या टीचर्स असे करत आहेत. याच्या शिक्षणचं असं इश्यू येऊन राहिलं सगळ्यांना, पॅरेंट्सला सगळ्यांना गोळा करून प्रिन्सिपल सोबतच बोला लागेल असं वाटत आहे. रिदाचं होमवर्क झालं आणि रिदात बसला आता टीव्ही बघायला. हे वाला बघते आणि मग असंच करायला जाते, मग जे पनिशमेंट देते. मग कसा पडते रिदात, मग म्हणते काऊन हे झालं, काऊन हे झालं, असं काऊन झाला है ना, कसा रडत होता. पुन्हा पुन्हा तसाच करताय. पडणार आहे, छान लागणार आहे मस्त पैकी. तेव्हा 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 कसा करते रे रिदार तू, तुला लागून जाईन ना पुन्हा. जेदीला सांगतो पनिशमेंट द्यायला, थांब मग बस एका जागी. गाईज झालं घरी मॅटर खूप मोठं, कारण की रिदाची फेवरेट भाजी बनलेली नाही आहे. रिदात झालाय नाराज. तेव्हा रिदात झालाय नाराज. मी रिदातला आता तुम्हाला दाखवू नाही शकत, बिकॉज तो आहे खूपच बेकार कंडिशन मध्ये. नाराज असला की तो म्हणते की मला ब्लॉग मध्ये नका घेत जाऊ पप्पा, म्हणून मी तुम्हाला सांगत जाऊ फक्त.
तर इथं तू गाईजला कंप्लेंट करू शकते की माझी कधीच फेवरेट भाजी बनत नाही, याची भाजी कधीच कधीच घरी फेवरेट भाजी बनवत नसते, असं त्याचं म्हणणं आहे. आणि तुला कोणती भाजी खायची होती? म्हणजे आज सकाळी आलूची भाजी नाही बनली होती? नाही बनली होती ना? बनली होती का नाही बनली होती ते विचारतं. मग तू कसा म्हटला की बिलकुलच बनत नाही? आता म्हटला बनली होती, म्हणायचे का कधीच बनवत नाही. नाही नाही, तुझा नाही काढताव, माझा काढताव, माझा काढताव. तो लपून राहिला गाईस, त्याचा ब्लॉग नाही काढायचा आहे. मी त्याला शांत करतो, मग भेटतो तुमच्याशी. तर गाईस डिनर मध्ये आज आहे वांग्याची भाजी, इकडे करंजा आहे गोड गोड खायसाठी, तिकडे आलू पण दिलेले आहे रिदात साठी, पण आलू खाऊन नाही राहिला रिदात. चला आता भूक तर लागली आहे खूप, खूप मोठा वांगे झाले आहे गाईस. तू पगली कोणाला म्हटलं? पगली कोणाला म्हटलं? हा, कोणाला म्हटलं? हा, काऊन लाजते? मग बोलायला कशाला लाजते? बॅड मॅनर्स. आजकाल काही पण बोलतात हे नाही का स्कूलमध्ये, आणि जे मित्र यांचे बोलते हे काऊन बोलते, हे जे युट्यूब मध्ये नाही का आपले ब्लॉग कोणी नाही बघणार, ते नाही का ते फालतूचे जे दाखवते ना फायटिंगचे काहीच्या काही बोलणारे, ते लागन तर ब्लॉग नाही का खूप फेमस होते. म्हणजे वाईट काही बोलणारे ब्लॉग फेमस होते, छान दाखवणाऱ्यांचे ब्लॉग फेमसच नाही होत, असं आहे गाईज. आणि ह्या पोरांना नाही का इथं बसून आहे खाली ये इकडे इकडे आणि ह्या पोरांना तेच गोष्टी आवडतात गाईज. फायनली इतका राडा करून चिडचिड करून रिदात आपला जेवण करायला लागला, आणि आता लपून राहिला ग्लासच्या मागे. ग्लासच्या मागे तू लपू शकशील का रे? दिसतच काय. आता छान गुड बॉय सारखं जेवण राहिला, पण मग इतकं केलं कशाला रिदात? हा, नाटक त्याचे काय नाटकुबा नाटकुबा. हो, टीचरनी बघितलं तुझ्या, तेव्हा बम दाखवून राहिला आपला. बाबी, आतापर्यंत तू जेवणासाठी चिडचिड करत होता, हे करत होता, मग आता काऊन शांत आहे? हा, आन्सर नाही देणार आता. हा, दुकानात काऊन चालला असं? ए रिदात, चांगलं सांगते का? हा, चिडचिड केली, सगळं झालं, आखिरकार काऊन जेवण केलं मग? चावू दे म्हटलं, चावू दे, चावतो मी तुला. चावू का? बाबी, मला कशाला चावताय? चावतो चावतो चावतो. जेवण झाल्यानंतर आता हे काय खात आहे? हा, हे खायचंच होतं का तुला? हा, म्हणजे जेवण झाल्यानंतर एक खायचं आपण? काय असते म्हणजे तुझी स्वीट डिश आहे का हे? स्वीट डिश? हा, आजीला फोन आला, आजीला फोन द्या. हा, मी आहे. कोणाचं आहे? हे आहे लावण्या. तर गाईज लावण्याचा पुन्हा व्हिडिओ कॉल आला, म्हणजे हिला बोर होत आहे म्हणून हिनं फोन केला गाईज. हाच तो रिझन आहे बघा. से हाय टू ऑल, से हाय. घे बोल तुझ्या आजी सोबत. हे 1-2 दिवस आड नाही का रोज फोन करून राहिली गाईज. काहीतरी नाही का आजीच्या हातचं पाहिजे नाही म्हणून. का फोडून देऊ रे? काय म्हणते? आता याला हे फोडून देतो किंगरच्या. तर गाईज आता वाजले जवळपास 10:30 आणि आजचा ब्लॉग आपल्याला इथे एंड करावा लागेल. पण फायनली रिदाची आमच्या चिडचिड बंद झाली. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करूया गाईज. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.